अब मैं जिया गावात नको गाऊ. वहाँ, मैं जहाँ. घरी घरी बघूया. अरे यार. अरे घरी बनवून बघूया. हा तुला अरे मिळते हा वी फॉर ब्लॉग. ओके, ह्याला अजूनही ब्लॉग आणि ब्लॉग मध्ये ब्लॉग कन्फ्युजन होतं. मी म्हणून असिस्टंट घेऊन फिरतो नेहमी. ओके, असिस्टंट माय फूट. सो वेलकम टू आवर ब्लॉग मन का जिन. येस. ओके, आणि आज काय आहे? काय आहे? सो आज आहे थोडासा वेगळा. ऍक्च्युली आहे व्लॉग फॉर द फूड पर्पज. सो आज आम्ही बनवणार आहोत व्हिएतनामीज कॉफी. है ना, व्हिएतनामीज कॉफी. व्हिएतनामीज कॉफी. सो मी अजिंक्यला सांगितलं चल आज व्हिएतनामीज कॉफी पिऊया. आणि हे छोटीशी जी डबी आहे, व्हिएतनामला पण नेस्कॅफेच बनवतात. नेस्कॅफेचं नाही माहिती मला. नेस्कॅफे बनवतात का? नेस्कॅफे क्लासिक. तर ही मला बोलली की तू नेस्कॅफे क्लासिक घेऊन ये. सो ऍक्च्युली ह्याच्या मागची स्टोरी ही आहे की आम्ही रिचीज कॅफे मध्ये गेलेलो. व्हिएतनामीज कॉफी मला सगळीकडे आवडत नाही पण त्याची मला आवडली. तर मी म्हटलं चल अजिंक्य आपण ना ह्याचा घरी ट्राय करूया बनवून. घरी बघूया. अरे यार. अरे घरी बनवून बघूया. घरी बनवून बघूया. मग असं असतं, दुसऱ्याला तुम्ही जेव्हा बोलता ना असं चिडवता तेव्हा असंच होतं. हा, घरी बनवून बघूया. तर आम्ही म्हटलं मी रेसिपी बघितली कशी असते, इझी होती. म्हटलं चल बघूया. मस्त क्लास आहे रे. तर आता आपण काय फक्त त्याला काय लागतं, फक्त लागतं कंडेन्स मिल्क, कॉफी तुमची आणि आईस लागतो. दॅट्स इट. थांब, मला याच्यावर पडलं बघ ते. एकदा ना मला जोक आठवला एक दिवस. असं मी आणि हे खूप मेहनतीचं असतं ओपन करणं आणि मी एकटीने ओपन केलंय. मी बोलू तुला शकतो ह्याच्याबद्दल कसं काय मी? बोलायचंय? हा म्हणजे असं ऑन स्क्रीन बोलू शकतो का? काय ह्याच्यानं मला ना एक गोष्ट आठवली. काय कॅन? नाही मग? एक दिवस काय आलं, तू हात नको लावतो, पाडशील ते बघ. मी छोटा होतो ऍक्च्युली. ठीक आहे, तू छोटा होतो होतास म्हणजे छोटा. कधीतरी? हा म्हणजे छोटून मोठा आलो ना. हम्म. तर मला आई बोलली एक दिवस मला बोलली की अरे बाळा जा जरा कंडेन्स मिल्क घेऊन ये. ठीक आहे, तर मी माहिती आहे तुला कसा आपला भ्रमात असतो आपल्या ह्याच्यात. हा. मंद. हा. तर मी गेलो दुकानात आणि मी 2-4 लिस्ट होती. हे सांगितलं, म्हटलं अरे अंकल कॉन्डम मिल्क दे. यार. अंकल माझ्याकडे बघतात आणि आय गेस मी 7वी-8वीत असेल मे बी तेव्हा. आणि मला माहितीच नव्हतं यार तेव्हा, थोडे आपल्याला एवढं माहिती. तर ते बोललं कोणचा मिल्क? तुला हा मिल्क. तुला बेटा कंडेन्स मिल्क बोला बघा. कंडेन्स तुला हा वही जो मी बोला बघा. आज मी जेव्हा आठवतो ना मला एवढा हसायला येतं त्याच्यावर. चालू करूया. हा, सो आम्ही आणलेलं आहे कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क. येस. ह्याच्यामध्ये फक्त कॉफी घ्यायची आहे. तुम्हाला डार्क लाईट जशी आवडते तशी. So, as usual, we have Master Chef Mansi. पाणी house. पाणी टाक ह्याच्यामध्ये. Yes. आणि ही कसं ना, हिला सगळं कसं, हिला कसं सगळं असं हिला हातात पाहिजे. मी मास्टर शेफ आहे तर हा माझा सू शेफ आहे, मिस्टर अजिंक्य. Yeah. पूर्ण नाही भरायचा. प्लीज गाईड मॅम. बस. या ओके. अजून एक स्पून लागेल. येस, आय गेट इट फॉर यू मॅम. एनिथिंग एल्स? मी तुझा बटलर बनवू का? बटलर स्मेल किती छान येतोय असा कॉफीचा. कॉफीचा. तसंही कॅपेचिनो मध्ये पण असाच स्मेल येतो ना. 5 मिनिटाची रेसिपी. आमच्या बडबडीमुळे ही जरा एक्सटेंड होते, बाकी काही नाही. आता काही नाही, फक्त आपल्याला आणि हे पण लागेल ना आईस क्यूब. मी बसू का उगाच राहू असा की मॅम तुम्हाला काय हवंय? मॅम तुम्हाला काय हवंय? नाही दिसत असेल, मुंडकं नसेल. नाही दिसत असेल ना. मी असं हा मुंडकं नसेल दिसत असं खाली. आणि मी कोण झाले होते तो हेराफेरी मधला. अरे किधर इसका मुंडी नाही दिख रहा भाई. अरे मी आईस का नाही आणला माहिती? तुझ्या बडबडीमुळे तो आईस मेल्ट होईल म्हणून नव्हता आणला. काय पाहिजे ना? आईस. आता अजिंक्य आईस आणेस्तोवर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे कंडेन्स्ड मिल्क. वाव. ह्याच्यामध्ये बिलकुल साखर टाकायची नाही बिकॉज कंडेन्स मिल्क ऑलरेडी गोड असतं. सो नाईस. ऐकताय ना? तुला मी स्पून आणायला सांगितलं होतं. अरे स्पून आणलेला मी. हा काय 2 आहेत ऑलरेडी. नाही तुला म्हणाले 2 स्पून आण. अजून एक हवाय. अजून कधी बोललेली? एकच बोललेली. अजिंक्य मला म्हणत होता मी नाही पिणार, मला नॉर्मल कॉफी हवी आहे. हा म्हणजे मला काय असं
काय मला वेगळं वाटतच नाही. मला तर काय पर्सनली आवडली नव्हती जेव्हा आपण गेलेलो. तर मी कसा थोडासा देसी टाईप माणूस आहे. ठीक आहे, आपल्याला काय अमृततुल्य आवडतं, अमृततुल्य, बरोबर की नाही? ओ हो हो हो, उडतंय बाहेर, उडतंय एकदम. हिरोईन असं बनायला चालली तर उडतंय बाहेर. नंतर साफ मलाच करायचंय. बाप रे, किती खोटं बोलतो अजिंक्य तू. सही का, सही का, सही का. आता हे जे होतं ना, म्हणजे काय, एका ग्लास पुरताच मी ह्याच्यामध्ये हे टाकलं, ती कॉफी ती डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायची आहे. हो नाईस. तू एकातच सगळी टाकली, मग मी काय कंडेन्स मिल्कच पाहिजे? नाही रे, परत एकदा ह्याच्यामध्ये बनवायला लागेल अच्छा, दुसऱ्यासाठी. ठीक आहे. आणि ह्याच्यावर आता आईस क्यूब टाक. किती? टाक जेवढे पाहिजे तेवढे. 1 का 2? ए प्रोफेशनल, हाताने टाकली तर चालेल. तुला माहिती आहे ना, मी कसं एका अशी एकदम सोफिस्टिकेटेड पोळी बरोबर बसलेलो आहे. हाताने टाकलं असतं तरी बोलली असती. बात तो सही है. कळत नाही तुला? हाताने टाकतोस, तुझे जर्म्स हातात जर्म्स फिरतायत. खूप बडबड करतोय फालतूची. एक घालू अजून. हं? 3 घातलेत ऑलरेडी. हं. पण मला हॉट कॉफी हवी होती यार. नाही. अच्छा, तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की व्हिएतनामीज कॉफीच्या मागे एक स्टोरी नाही बोलू शकत, पण असंच एक दिवस आम्ही असे Wish. बसलेलो. विश आहे. एक ड्रीम है, गोल है. अपन बैठे बात कर रहे और बात करते करते ऐसा अपने को लगा कि वियतनामीज कॉफी पीनी है, बट इधर उधर की नहीं, लोकल की नहीं. तो इतना पैसा चाहिए की मन केलं, पासपोर्ट घेतला, एअरपोर्टला गेलं, फ्लाईट बुक केली, व्हिएतनामला गेलो, कॉफी पेलो आणि परत आलो. हम्म. दॅट्स इट. मी विचार कर, फक्त कॉफी पिण्यासाठी व्हिएतनामला जातले. हम्म. तेव्हापासून काय ना, हे माझं इमॅजिनेशन होतं, हे मी यांच्या डोक्यात टाकलं. तेव्हापासून यांना व्हिएतनामीज कॉफी, व्हिएतनामीज तोपर्यंत यांना व्हिएतनामीजचा व्ही पण माहित नव्हता. काही बडबड. बरोबर ना? अजिंक्य, बडबड म्हणजे काही. मीच ऍक्च्युली यांना सांगितलेलं, हालाकी मला स्वतःलाच आवडत नाही. पण व्हिएतनामीज कॉफी फक्त थंडच असते का? माहिती नाही, मी थंड प्यायले, मी थंड बनवणार. अच्छा, मी ज्या दिवशी गरम पेल मी गरम बनवणार. ओके. तर माझ्यावर काय तुझं? व्हाईट कॉफी, ब्लॅक कॉफी? आता मला ह्याचं पाण्याचं, आता मी फर्स्ट टाइम बनवते, मला माहिती नाही कसं बनणार आहे. सो तुला युट्यूब केलं पाहिजे होतं. युट्यूबच केलेलं तू मी. 1947 मध्ये राहत नाहीस. हे बघा असं दिसतंय अशी. वाव, त्याला लेअर आलाय रे हा. एकदम. आता आपण याला स्टर करून बघूया, डार्क किंवा लाईट. पण मला आवडलेली त्या दिवशी. ऐक ना, हे किती तू मला पाजवलंस तरी मला ना त्याच्यानंतर देसी कॉफी पाहिजे. ओके, मग तू बनव. यार तू एवढं नाही करणार. मी तुझ्यासाठी चमचे आणून दिलं, तुझ्यासाठी पाण्याची बॉटल आणून दिली, कंडेन्स मिल्क आणून दिलं, नेस कॅफे आणून दिलं, मस्त लागते. थोडं पाणी आईस टाक. आणून दिलं. पाणी खूप छान पाहिजे लागते. थोडं, मला पण स्टर करून दे ना. ऍक्च्युली थोडं कंडेन्स मिल्क अजून लागेल. लेट अस ट्राय गाईस, लेट अस ट्राय. नाही यार, ते गाणं असं अचानक आलंय माझ्या कोणतं? तोंडामध्ये. फिरता रहूं दर बदर मिलता नहीं तेरा निशान हो. मला वाटलं काहीतरी कॉफी बद्दल गाणं बोलशील. कॉफी बद्दल काय गाणं बोलणार? आपण तो मूवी बघूया का, कॉफी आणि बरंच काही. Wow. त्याच्यामधलं अजिंक्यचं गाणं आवडत होतं, रंग हे नवे नवे. ते त्याला त्याच्यातलं माहिती गाणं पण होतं? नाही. त्याच्यातलं गाणं होतं ते. दुनिया हे नई नई, त्याच्यातलंच गाणं आहे. ते गाणं तू घालू शकतेस का बॅकग्राऊंड? Wow. त्यातलंच गाणं आहे. मग आपण असं शाम बॉल है डान्स करूया का आपण? दिल में जैसे तितलियों के. गाणं माहितीच नाही याला. कोणत्या मूवीचं हे मला आठवत नाही. पटवायचं ना तेव्हा, तेव्हा गाणं घ्यायचं. नाही त्या म्हणजे ते गाणं बऱ्याच पूर्ण नाही. किती निर्लज्जासारखं बोलतोय त्या गाडीमध्ये बसलं, त्या गाडीमध्ये बाळून जर बसेल, ती माझी फेवरेट प्लेलिस्ट होती. तर ती अजिंक्यचं तर तेवाला गाणं सांगूच शकत नाही. ह्यानी कोणतं गाणं वाजवलं होतं जेव्हा पहिल्यांदा मला बाहेर घेऊन गेला होता, आणि काय बोललेलं हे मी स्क्रीनवर सांगूच शकत नाही. अशा गोष्टी आहेत सगळ्या. हे सगळे स्किल्स असतात. हा, नाहीच सांगू शकत तुझे हे स्किल्स मी. आणि ते सगळे मुलं करतच असणार आहे, त्यांना काय असं. पण हा ठीक तू आहे. पिऊन नाही बघत तुझ्या आधीच का पाणी टाकतोय? हा, पण तू बोललीस ना किंवा थोडं पाणी कमी आहे आणि हे कमी आहे. अमेझिंग यार, मस्त लागतं ना. अमेझिंग. मी सांगा, मला त्या कॅफेचं पण नव्हतं आवडलं रे.
छान लागते. अमेझिंग आहे ना. साखर टाकली ना काय, आय थिंक त्यांनी काहीतरी टाकलं असेल काहीच तो त्यामध्ये. टाकलेलं, त्याचं पण असंच पण मला मला वाटतं असं आहे. वाटतं थोडं पाणी पाहिजे. थोडं टाक, डार्क झाली असेल तर टाक. डार्क नाही, व्हाईट झालीये, पण थोडं पाणी पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं कोल्ड कॉफीच्या जागी मग ही कॉफी हे चमचे पाहिजे. इथे टाक. नो डाऊट. असं मैफिलला Cheers. बसलोय ना आपण. महबूब का जो खूप यम्मी वाह. लागते, खूप यम्मी लागते ही कॉफी. अमेझिंग यार. खरं भाई मी पहिल्यांदा ना एवढी चांगली व्हिएतनामीज कॉफी पाहिजे. शपथ. है ना, खूप मस्त लागते ही कॉफी. यू कॅन ऑल्सो ट्राय. आणि आता आम्ही आमची कॉफी पितोय. होममेड यार, मस्त. तुम्ही पण बनवू शकता. खूप इझी रेसिपी, काहीच नाही, फक्त एक कंडेन्स मिल्क हवंय, बाकी सगळं तुमच्याकडे. आईस पण घरी आहे, कॉफी पण घरी असणार आहे, आणि असा त्रास देणारा मित्र किंवा नवरा असं. घरी असणारे नाही, त्यांना जाऊन घेऊन यायला लागणार आहे. नाही, जसं कंडेन्स मी मिल्क पण फक्त कसं बाहेर आणावं जाऊन लागणार. घेऊन आलो. कंडेन्स मिल्कच फक्त आणावं लागणार आणि आहे, बाकी कंडेन्स सगळं- मिल्कच आणा. हा करेक्ट. सो येस, हा आमचा छोटासा आज कुकिंग म्हणू शकतो, कुकिंग नाही म्हणू शकत काही. कुकिंग कसं यार. मला इट इज नॉट अ कुकिंग, बट इट इज Coffee पार्ट blog. ऑफ कॉफी कॉफी ब्लॉग. कॉफी ब्लॉग. आणि अजिंक्यच्या आम्ही- गाण्याने. कोणतं गाणं गात होतंस मगाशी तू? बघा ते कसं आहे, आकाशवाणी आहे की एकदाच होते, अशी दोनदा सारखी ऐकवलीस पण सारखी इकडे. सारखी होत नाही. इकडे दोनदा ऐकवलीस. दोनदा झाली मगाशी. हा स्टार्टिंगला केली आणि मग एकदा केली, हा. आणि मग आता तर मी गाणंच विसरलो. So yes, bye bye. Stay tuned for our next vlog. Till then, don't forget to subscribe our page. मन का जिन. तू पाय आपटतो ना नेहमी, पाय येतात अरे त्याच्यामध्ये. पाहिजे. सॉरी परत रिटेक. ओके, रिटेक गाईज. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर पेज मन का जिन. आणि मन का जिन. येस, आणि मला वाटतं तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, आणि फ्रेंड्सला नक्की व्हिडिओ हा, फॉरवर्ड यार. करा. करेक्ट. आणि ही कॉफी जर तुम्ही बनवली असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. टिल देन बाय बाय. Cheers.